मी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी कृपा या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर बघा, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत स्वामी समर्थांची पुण्यतिथी ही 15 एप्रिल 2026 रोजी आहे। या दिवशी वार आहे बुधवार। तर आता बघा, बऱ्याच जणांना काही अडचणींमुळे पारायण करायला जमलं नाही, पण स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी आपल्याला एक स्वामी समर्थांची खूप आवडती सेवा करायची आहे। ती सेवा कोणती, या दिवशी कोणता नैवेद्य दाखवायचा आहे, हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आता बऱ्याच जणांचं गुरुचरित्र चालू आहे। त्यांनी त्यांचं म्हणजे ज्या शेवटच्या दिवशी गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन आपण ज्या पद्धतीने करतो त्या पद्धतीने करायचं आहे। पण ज्यांना कुठलेही पारायण वगैरे करायला जमलं नाही, त्यांनी पुण्यतिथीच्या दिवशी कोणती सेवा करावी आणि कोणते नैवेद्य दाखवावे, म्हणजे आपल्याला सुद्धा हा दिवस सेवा करण्यासाठी खूप चांगला दिवस आहे। त्यामुळे आपण जरी आपल्याला कुठलं पारायण वगैरे करणं झालं नसेल तरी आपण या दिवशी पण नक्की सेवा करू शकतो। तर आता ती कोणती, तर बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर स्वामी समर्थांची पुण्यतिथी हा अत्यंत पवित्र आणि भक्तांसाठी खास दिवस मानला जातो। या दिवशी स्वामींची आठवण करून त्यांची सेवा, नामस्मरण आणि दान केल्यास विशेष कृपा मिळते। या पुण्यतिथीचं महत्त्व असं आहे, स्वामी आजही अक्कलकोट स्वामी म्हणून भक्तांच्या पाठीशी आहेत असा सुद्धा विश्वास आहे। या दिवशी केलेली प्रार्थना आणि सेवा ही लवकर फळ देते। बघा, मी नेहमी म्हणत असते, विशिष्ट एखादा दिवस किंवा विशिष्ट एखाद्या तिथीच्या दिवशी आपण जी सेवा करतो ती सेवा आपली खूप लवकर पोहोचत असते असं म्हटलं जातं। त्यामुळं अशी एखादी विशिष्ट तिथी आली, या दिवशी सेवा करायला चुकायचं नाही। तर बघा, आता 15 एप्रिल 2026 वार आहे बुधवार। या दिवशी आहे स्वामी समर्थ पुण्यतिथी। तर आता ज्यांचं गुरुचरित्राचं पारायण चालू आहे, मग त्यांचा आता बुधवारी 7वा दिवस आहे। सकाळी सगळी पोथी वगैरे वाचून झाल्याच्या नंतर तुम्हाला जो तुम्ही नैवेद्य पुरणपोळीचा असेल त्यामध्ये घेवड्याची शेंग मात्र आवर्जून ठेवायची आहे। हे तुम्हाला गुरुचरित्र पारायण ज्यांचं चालू आहे त्यांनी या तुमच्या म्हणजे पद्धतीनं, जसे की आता तुम्ही पारायण 7 दिवस केलं आहे आणि शेवटच्या दिवशी तुम्ही काय म्हणजे ठरवून मग तुम्ही एखादी जोडी वगैरे बोलवणार असाल जेवायला किंवा कुठं अन्नदान वगैरे करणार असाल तर त्या पद्धतीने तुम्ही करा। पण ज्यांना काही पारायण वगैरे करायला जमलं नाही त्यांनी घरच्या घरी पुण्यतिथी कशी साजरी करावी, तर सकाळी लवकर उठून सुशुरभूत व्हायचं आहे। सुशुरभूत झाल्याच्या नंतर आपल्याला तुळशी मातेला जल वगैरे अर्पण करायचं आहे, सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे। हे सगळं झाल्याच्या नंतर आपण जेव्हा घरातली देवपूजा करतो त्यावेळेस आता बऱ्याच जणांकडे स्वामी समर्थांचा फोटो आहे। फोटो ज्यांच्याकडे आहे त्यांनी तो व्यवस्थित स्वच्छ कपड्यांनी पुसून घेतला तरी चालेल। आता बऱ्याच जणांकडे मूर्ती पण आहे, मग तुम्ही मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे। तर बघा, दही दूध पंचामृताने अभिषेक करू शकता, मधाने अभिषेक करू शकता किंवा गंगाजळ वगैरे असेल तर त्यांनी सुद्धा तुम्ही करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही। तर आता आपल्याला अभिषेक करताना सुरुवातीला गणपती अथर्वशीर्ष स्तोत्र म्हणायचं आहे, परत स्वामी स्तवन म्हणायचं आहे, पुरुष सुक्तम म्हणायचं आहे आणि श्री सुक्तम। हे सगळे स्तोत्र म्हणत आपल्याला स्वामी समर्थांचा अभिषेक करायचा आहे। सगळा त्यांचा अभिषेक वगैरे झाल्याच्या नंतर त्यांची षोडशोपचार पूजा वगैरे करायची आहे, त्यांना पिवळी फुले अर्पण करायची आहेत। हे सगळं झाल्याच्या नंतर आपण त्यांची आरती सुद्धा करायची आहे। सकाळी बघा, ज्यावेळेस तुमची पूजा वगैरे होईल त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस नैवेद्य दाखवणार आहात, नैवेद्य दाखवायचा आहे। मग तुम्ही फळांचा दाखवा किंवा मग तुम्ही म्हणजे त्याच्यामध्ये केळीचा दाखवा किंवा तुम्ही कुठलंही फळ ठेवू शकता, असं काही नाही। मग त्या साखरेचा दाखवू शकतात किंवा पिवळे पेढे असतील पेढ्यांचा दाखवू शकतात। तुम्हाला जसं घडेल तसं तुम्ही नैवेद्य दाखवू शकतात। आता हे सगळं झाल्याच्या नंतर धूप दीप ओवाळून महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे। आणि आपल्याला बघा, या दिवशी महाराजांची आवडती सेवा ती म्हणजे स्वामी चरित्र सारामृत पारायण। आता आपल्याला या 7 दिवसामध्ये, म्हणजेच आपण जो काय गुरुचरित्राचे हे 7 दिवस होते, म्हणजेच या आधीचे या पारायण काळामध्ये आपल्याकडून कुठलीही सेवा घडली नाही किंवा पारायणही करणं शक्य झालं नसेल, पण स्वामी समर्थ पुण्यतिथीच्या दिवशी मात्र आपण एक तरी आवर्जून पारायण करायचंच आहे। त्यामुळं स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृतचं एक पाठ तुम्हाला या दिवशी करायचंच। 1 ते 21 अध्याय पठण करायचे आहेत। हे वाचण्यापूर्वी स्वामी स्तवन म्हणायचं आहे, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 1 माळा जप करायचा आहे आणि मग 1 ते 21 अध्याय पठण करायचे आहेत।
मग तुम्ही स्वामी समर्थ हा जप 11 माळी करू शकतात. त्याचबरोबर 11 वेळा तारक मंत्र सुद्धा म्हणायचा आहे आणि 1 वेळा श्री स्वामी समर्थ अष्टक म्हणायचं आहे. आता बघा, या सेवा करायच्या आहेत. मग तुम्ही एकाच बैठकीमध्ये करू शकतात किंवा तुमची सकाळी देवपूजा वगैरे झाल्यानंतर तुम्ही लगेच वाचून घेऊ शकतात किंवा दुपारी पण तुम्ही म्हणजे 11 11:30 तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल किंवा दिवसभरामध्ये पण तुम्हाला 1 1:30 2 तुम्हाला संध्याकाळी 7 7:30 पर्यंत ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही हे पोथीचं म्हणजेच हे पारायण करू शकतात. असं काही नाही, तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही करू शकतात. आता ते सगळं तुमचं वाचून झाल्याच्या नंतर 11 माळी जप, 11 वेळा तारक मंत्र, 1 वेळा श्री स्वामी समर्थ स्तवन वाचायचं आहे. हे सगळं झाल्याच्या नंतर तुम्हाला परत नंतर महाराजांची आरती सुद्धा करायची आहे. आता सुरुवातीला गणपती बाप्पांची आरती करायची, परत गणपती बाप्पांची आरती झाल्याच्या नंतर स्वामी समर्थांची आरती करायची, स्वामी समर्थांची झाल्याच्या नंतर श्री गुरुदेव दत्ताची आरती करायची आणि परत तुम्ही कापराची वात प्रभू ओवाळू तुझला कर्पूर आरती पण आहे बघा, खूप छान आहे, कर्पूर आरती करू शकतात. या सगळ्या तुमच्या आरती वगैरे झाल्याच्या नंतर आता जे काही तुम्ही घरामध्ये बनवलेलं आहे स्वयंपाक, मग समजा वरण भात पोळी जे काय असेल ते वरण भात पोळी किंवा भाजी वगैरे, पण या नैवेद्यांमध्ये स्वामी समर्थांचा अतिशय प्रिय आणि आवडीचा नैवेद्य कोणता, तर बेसन लाडू. तुम्हाला शक्य झालं या दिवशी बेसन लाडू तुम्ही 11 21 असे बेसन लाडू करून सुद्धा तुम्ही अन्नदान सुद्धा करू शकतात किंवा एखाद्या मंदिरात जाऊन तुम्ही तिथल्या लोकांना सुद्धा 11 21 लाडू वाटप करू शकतात. तुम्हाला शक्य झालं करा, नसेल तर तुम्ही घरी सुद्धा एक तरी का होईना पण बेसन लाडू बनवायचा आहे आणि त्या दिवशी महाराजांना तो समर्पित करायचा आहे नैवेद्यामध्ये. आता हे सगळं झाल्याच्या नंतर या दिवशी घेवड्याची शेंग बनवायला चुकायचं नाही. घेवड्याच्या शेंगाची भाजी काही थोडी तरी का म्हणजे एक 4-5 शेंगा जरी तुम्हाला मिळाल्या तरी सुद्धा खूप चांगलं, जरी म्हणजे मिळत नसल्या तरी आवर्जून कुठूनही आणून उपलब्ध करा. जरी नाहीच मिळाल्या तर काही एवढं हे नाही, पण मग तुम्ही पुरणपोळी बनवू शकतात. तुम्ही बेसन लाडू तर ऑलरेडी बनवणारच असाल, बेसन लाडू बनवू शकतात. परत नंतर घेवड्याची शेंग जर मिळाली तर तुम्ही घेवड्याची शेंग सुद्धा आवर्जून या दिवशी दाखवायला विसरू नका. तर बघा, नैवेद्यामध्ये पुरणपोळी बनवू शकतात, बेसन लाडू बनवू शकतात आणि या नैवेद्याच्या ताटामध्ये भाजीमध्ये घेवड्याची शेंग ॲड करायची आहे. तर हे झाले नैवेद्य आणि सेवा. तर या दिवशी ह्या सेवा मग तुम्हाला दिवसभरामध्ये जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही या सेवा करू शकतात. परत नंतर तुम्ही दुपारची पण आरती करू शकतात. संध्याकाळी म्हणजे आपण दिवे लागणीच्या वेळेला जी संध्याकाळी 7 वाजता आरती करत असतो त्यावेळेस पण आरती करू शकतात. तुम्हाला जसं शक्य होईल तसं करू शकतात. पण या दिवशी मेन स्वामी चरित्र सारामृतचा 1 पाठ मात्र आवर्जून केलाच पाहिजे. तर बघा, तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुमच्या म्हणजे स्वइच्छेने तुम्ही सेवा पण करू शकतात. आता बऱ्याच जणांचं गुरुचरित्राचं पण पारायणचे उद्यापन त्याच दिवशी आहे, पण ज्यांना काही करायला जमलं नाही त्यांनी पुण्यतिथीच्या दिवशी स्वामी चरित्र सारामृतचा 1 पाठ, 11 माळी श्री स्वामी समर्थ जप आणि 11 वेळा तारक मंत्राची सेवा तुम्ही नक्की करू शकतात. बघा, विशिष्ट दिवसाला खूप अनन्यसाधारण महत्त्व असतं. का तर स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीचा दिवस हा सुद्धा भक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि एक भावपूर्ण मानला जातो. या दिवशी स्वामी समर्थांचे महत्त्व अधिक वाढते, कारण हा दिवस त्यांच्या परमतत्वात विलीन होण्याचा दिवस असतो. म्हणजेच या दिवशी भक्तांचा असा विश्वास आहे की या दिवशी स्वामींची कृपा आणि ऊर्जा अधिक सक्रिय असते. प्रार्थना आणि नामस्मरण केल्याने आपण जेव्हा करत असतो त्यावेळेस त्याचं फळ आपल्याला लवकरच मिळत असतं. बघा, स्वामी नेहमी म्हणत असतात, तू जेवढा प्रामाणिक आहेस आणि जेवढा माझ्यावर विश्वास ठेवून चालतोस ना तेवढा तुझ्या पाठीशी मी उभा आहे. फक्त आपण आपल्या जीवनामध्ये जगत असताना प्रामाणिकपणा आणि नेहमी इतरांसाठी सुद्धा आपल्याला काय चांगलं करता येईल हे आपण बघितलं पाहिजे. म्हणजे नेहमी हेवा देवा करणं हे टाळ. महाराजांना अशा गोष्टी बिलकुल आवडत नाहीत किंवा इतर आजूबाजूच्यांची आपल्या निंदा करणं किंवा त्यांचं काही चांगलं झालेलं आपल्याला न बघणं, या गोष्टी स्वामींना बिलकुल पटत नाहीत. सेवेपेक्षा सुद्धा ते एवढंच म्हणतात, तू 1 वेळा माझी सेवा करू नकोस, फक्त मनाने प्रामाणिक राहा आणि तू फक्त आणि फक्त नामस्मरण कर. चलत उठत बसत तुला जसं शक्य होईल तसं तू फक्त माझं नामस्मरण कर, नाव घे, एवढंच म्हणतात. फक्त आपण इमानदार किती आहोत हे सुद्धा स्वामी आपली खूप परीक्षा घेत असतात. त्यामुळं प्रामाणिकपणाला जास्त महत्त्व आहे. ते नेहमी म्हणत असतात, तू सेवा करू नको, तू मला मेवा देऊ नको, सेवा करू नको किंवा मला मेवा पण देऊ नकोस, पण
एकच काळजी घे की तुझ्याकडून इतरांचं वाईट होणार नाही आणि तू लोकांचं वाईट व्हावं असं आपल्या तोंडातून वाईट कधी अपशब्द सुद्धा बोलायचं नाही. जेवढं होईल आपल्याच्यानं गरिबांना किंवा आपले सर्वसाधारण व्यक्ती, आता आपण पण सर्वसाधारण व्यक्तीच आहोत, पण एकमेकांना जेवढं आपण मदत करू त्यामध्येच देव आहे, त्यामध्येच ईश्वर सेवा आहे असं म्हटलं जातं. जेवढं आणि हां, या दिवशी आपल्याला गायींना सुद्धा गूळ आणि डाळ खाऊ घालायची आहे, किंवा तुम्ही गूळ जरी खाऊ घातला तरी चालेल, एक नैवेद्य वगैरे खाऊ घातला तरी सुद्धा चालतं. या दिवशी आपल्याला बऱ्याच म्हणजे कोणाला अन्नदान वगैरे जरी आपल्याला करता आलं तरी सुद्धा खूप मोठी मोलाची गोष्ट आहे. अन्नदान करू शकतो. एखाद्या मंदिरामध्ये गहू, तांदूळ, ज्वारी असं तुम्हाला जे काही शक्य होईल त्या गोष्टी सुद्धा तुम्ही, किंवा फळ हे सुद्धा करू शकतात. केळी वगैरे वाटप करू शकतात, बेसन लाडू, पिवळे पेढे, साखर वाटप करू शकतात. बऱ्याच मंदिरामध्ये गुळ सुद्धा वाटप करतात. अन्नदानाला सुद्धा या दिवशी अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणून या दिवशी सुद्धा तुम्ही काही तुम्हाला स्वइच्छेने जे काही तुम्ही अन्नदान करू शकतात ते सुद्धा तुम्हाला एक सेवा केल्याचंच त्याला सुद्धा तुम्हाला पुण्य मिळतं. परत या दिवशी फक्त म्हणजे आता तुम्हाला जरी स्वामी चरित्र सारामृतचे 108 पाठ सुरू करायचे असेल तरी सुद्धा तुम्ही स्वामी समर्थ पुण्यतिथीपासून 108 स्वामी चरित्र सारामृतचे सुद्धा पाठ करू शकतात. काही प्रॉब्लेम नाही. त्याची सुद्धा त्या सेवेचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती नक्कीच येईल. तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, आता स्वामी चरित्र सारामृतचा एक पाठ आणि कोणत्या सेवा करायच्या आहेत आणि या दिवशी नैवेद्य पण कोणता दाखवायचा आहे ते या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. श्री स्वामी समर्थ सर्वांना.